नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण योजना, महत्त्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर मित्रांनो, आजची जी काही माहिती असणार आहे ती शेतकरी बांधवांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण आहे. कारण की मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी शेतमाल तारण कर्ज अनुदान योजना या महत्त्वपूर्ण योजनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती असेल जेव्हा तुम्ही शेतामध्ये पीक घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही ते पीक काढून बाजारपेठामध्ये नेता तुमच्या जवळच्या, तर तेव्हा तुम्हाला त्या शेतमाला मोबदल्यात पैसे दिले जाते. पण मित्रांनो, त्यामध्ये काय असतं, काही वेळेस जो काही तुमचा शेतमाल असतो त्या शेतमालाला हवा तसं तुम्हाला भाव भेटत नाही, मोबदला भेटत नाही. तर त्यामध्ये मित्रांनो तुम्ही काय करू शकता, या योजनेअंतर्गत तुम्ही तुमचा शेतमाल तुमच्या संबंधित बाजारपेठामध्ये ठेवू शकता आणि जे काही तुमचा शेतमाल ठेवलेला आहे त्या शेतमालाच्या 75% कर्ज तुम्हाला या योजनेअंतर्गत दिलं जातं, जे की तुम्हाला तुमच्याच शेतमालावर ते दिलं जातं. तर मित्रांनो, याच शेतमाल तारण कर्ज योजनेबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नेमकं कोणकोणते शेतकरी या योजनेसाठी ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात, अर्ज करण्याची प्रोसेस काय आहे, अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठे जावे लागेल, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठे लागतील, कोणते लागतील, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जे काही शेतकरी बांधव आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण या योजनेअंतर्गत फायदा होईल. चला तर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता शेतमाल तारण योजना. तर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती, डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सर्वात अगोदर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना याबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊया. शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक पातळीवर शेतमाल साठवण्याच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतमालाची काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. तर साहजिकच शेतमालाचे बाजारभाव खाली येतात. सदर शेतमाल साठवून करून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा बाजारभाव मिळू शकतो. तेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टिकोनातून कृषी पणन मंडळ सन 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना ही राबविली जाते. म्हणजे मित्रांनो, जवळपास 1990-91 पासून ही महत्त्वाची योजना ही राबविली जाते. या योजनेअंतर्गत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, चना, भात, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या, घेवडा, काजू बी, बदाम, सुपारी, हळद या शेतमालांचा समावेश या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75% रक्कम 6 महिन्याकरिता म्हणजे जवळपास 180 दिवसाकरिता 6% व्याजदराने तारण म्हणून इथे कर्ज म्हणून देण्यात येते. म्हणजे मित्रांनो, जे काही शेतकऱ्यांचा शेतमाल असतो तो बाजारपेठामध्ये ठेवला जातो आणि जे काही शेतमाल असणार आहे त्याचे 75% अमाऊंट, जी काय अमाऊंट होते बाजारभावानुसार ती सध्यानुसार 75% अमाऊंट कर्ज स्वरूपात दिली जाते, जी की 6% व्याजदराने दिली जाते. हीच रक्कम शेतकऱ्यांना पुढील कामासाठी ते या योजनेअंतर्गत दिली जाते. तर या योजनेअंतर्गत राज्य अथवा केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदाम पावतीवरही शेतकऱ्यांना तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. सदर योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जात असून 6 महिन्याच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समितींना 3% व्याज सवलत देण्यात येते. म्हणजे मित्रांनो, यामध्ये अजून एक महत्त्वाची माहिती पण दिलेली आहे, जी की शेतकऱ्याने जर 6 महिन्याच्या आत तुम्ही जर जे काही तारण कर्ज घेतलेलं आहे ते परतफेड केलं तर फक्त तुम्हाला 3% व्याजदर इथे दिला जातो. म्हणजे 3% व्याजदराची सवलत तुम्हाला या योजनेअंतर्गत दिली जाते, जे की तुम्ही लवकरात लवकर तुमचं कर्ज फेडलं तर नक्की मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे. कारण मित्रांनो, या योजनेचा मोठा फायदा असा आहे की तुम्हाला तुमचं जे काही शेतमाल आहे, सध्याला तुमच्या शेतमालाला हवा तसा मोबदला मिळत नाही, पैसे मिळत नाही, पण मग तुम्हाला साठवण तर करून ठेवायचे, पण तुमच्याकडं तसे गोदाम नाहीत. त्यासाठी मित्रांनो, सरकारने हा संपूर्ण गोष्टीचा विचार करून ही महत्त्वाची योजना शेतमाल तारण कर्ज योजना ही सुरू केली. या योजनेअंतर्गत तुम्ही बाजारपेठेमध्ये तुमचा शेतमाल साठवून ठेवू शकता आणि त्यामध्ये तुमचा जो काही शेतमाल असणार आहे त्याच्या शेतमालाच्या 75% अमाऊंट तुम्ही इथे कर्ज स्वरूपात घेऊ शकता. अशा प्रकारे ही महत्त्वाची योजना आहे. आता मित्रांनो, या योजनेअंतर्गत जे काही शेतमाल आहे त्या शेतमालाअंतर्गत किती टक्क्यापर्यंत कर्ज वाटप केले जाते, कोणत्या पिकासाठी, तर त्याची संपूर्ण इथे लिस्ट इथे दिलेली आहे. शेतमालाचा प्रकार, कर्ज वाटपाची मर्यादा, मुदत आणि व्याजदर अशा प्रकारची संपूर्ण माहिती इथे
दिलेली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता सोयाबीन, तूर, मूग, उडीद, चणा, भात, करडई, सूर्यफूल, हळद, ज्वारी, बाजरी, मका व गहू या संपूर्ण शेतमालाच्या प्रकारामध्ये कर्ज वाटपाची मर्यादा ही जास्तीत जास्त 75% अमाऊंट ही असणार आहे आणि त्याची मुदत ही 6 महिने असणार आहे आणि व्याजदर हा 6% असणार आहे। संपूर्ण जे काही विविध शेतमालाचे प्रकार दिलेले आहे ते संपूर्ण शेतमालाच्या प्रकारामध्ये सेम कर्ज वाटपाची अमाऊंट दिलेली आहे, मुदत सेम दिलेली आहे, व्याजदर पण सेम दिलेला आहे। यामध्ये वाघा, घेवडा, काजू बी, सुपारी, बदाम अशा प्रकारे विविध शेतमालाचे प्रकार इथे दिलेले आहे। याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपला व्हिडिओ हा पॉज करून हा संपूर्ण माहिती तुम्ही इथे पाहू शकता। आता यानंतर मित्रांनो शेतमाल तारण कर्ज योजनेचे काही प्रमुख वैशिष्ट्ये व अटी व शर्ती आहेत ते कोणकोणती त्याची पण माहिती जाणून घेऊया। तर यामध्ये मित्रांनो शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच शेतीमाल स्वीकारला जातो, व्यापाराला शेतीमाल या योजनेअंतर्गत स्वीकारला जात नाही। प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्या दिवसाच्या बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेल्या खरेदी किंमत यापैकी जी रक्कम असेल ती ठरविण्यात येते। म्हणजे मित्रांनो जी काही कर्ज स्वरूपात तुम्हाला अमाऊंट दिली जाते ती अमाऊंट जी काही असते ती सध्याच्या बाजारभावानुसार तुम्हाला तुमच्या शेतमालाच्या 75% अमाऊंट इथे तुम्हाला दिली जाते। तारण कर्जाची मुदत ही जास्तीत जास्त 180 दिवस म्हणजे 6 महिने ठेवण्यात आली आहे आणि त्याचा व्याजदर हा 6% ठेवला आहे। ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अजून एक सूट दिली जी की तुम्ही जर तुमचं जे काही तारण कर्ज घेतलेलं आहे ते 6 महिन्याच्या आत जर तुम्ही फेडलं तर तुम्हाला 3% व्याजदराची सवलत इथे दिली जाते। म्हणजे फक्त तुम्हाला जे काही तुम्ही कर्ज घेतलेलं असेल त्याच्यावर फक्त 3% व्याजदर तुम्हाला इथे द्यावा लागतो। का तारण कर्जाची 180 दिवस मुदतीत परतफेड केल्यास बाजार समिती पणन मंडळाकडून 1 किंवा 3% व्याज प्रोत्साहनपर अनुदान इथे देण्यात येते। मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज सवलत दिली जात नाही। तारण कर्जाची विहित मुदतीत परतफेड केल्यास बाजार समितीकडून कृषी पणन मंडळास 3% प्रमाणे कर्ज व्याजी परतफेड, उर्वरित 3% व्याज बाजार समितीस प्रोत्साहनपर अनुदान, मुदतीत कर्ज फेड न केल्यास व्याज सवलत नाही। तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत व्याज अनुदान पण इथे दिलं जातं जे की मी तुम्हाला सांगितलं आहे। तर अशा प्रकारे या योजनेची वैशिष्ट्ये इथे होती। आता या योजनेची काही अटी आणि शर्ती पण दिलेल्या आहेत ते आपण जाणून घेऊया। स्वनिधीतून तारण कर्जाचे वाटप करणाऱ्या बाजार समितीस तिने वाटप केलेल्या कर्ज रकमेवर जवळपास 1 ते 3% प्रोत्साहनपर व्याज सवलत इथे दिलं जातं। 6 महिने 180 दिवस मुदतीनंतर 6 महिन्यापर्यंत 8% व्याजदर व त्याचे पुढील 6 महिन्याकरिता 12% दराने व्याज इथे आकारली जाते। म्हणजे जर मित्रांनो तुम्ही जर 6 महिन्याच्या तुमचं कर्ज फेड केलं नाही तर 6 महिन्याच्या पुढे गेल्यानंतर 8% व्याजदर इथे आकारला जातो आणि त्या 6 महिन्याच्या पुढं म्हणजेच 12 महिने जर झाले, 12 महिन्याच्या पुढं जर झालं तर तुम्हाला इथे 12% व्याजदर इथे आकारला जातो। तारण केलेल्या शेतमालाची साठवणूक, देखरेख व सुरक्षा बाजार समिती विनामूल्य करते। तारणातील शेतमालाचा विमा उतरण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीची राहते। म्हणजेच मित्रांनो जो काही तुमचा शेतमाल असतो त्याच्यावर जो काही विमा असतो ते विमा संबंधित बाजारपेठ इथे उतरविते। म्हणजे तुमचा इथे संपूर्ण प्रकारे शेतकऱ्याचा इथे फायदा होतो। शेतकऱ्याला दुसरं कोणताही इथे पैसे इथे भरावे लागत नाही। राज्य अथवा केंद्रीय वकार महामंडळाच्या गोदाम पावतीवरही बाजार समितीकडून तारण कर्ज इथे उपलब्ध करून दिले जाते। तर अशा प्रकारे या योजनेची अटी व शर्ती इथे प्रामुख्याने दिलेली आहे। आता मित्रांनो सर्वांना क्वेश्चन पडला असेल नेमका आता या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आणि कशा प्रकारे करायचा आहे। तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करायचा आहे, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। ऑफलाईन प्रोसेस ही खूप सोपी पद्धत आहे। आता या योजनेबद्दलचा शेतमाल तारण कर्ज योजनेचा जो काही अर्जाचा PDF असणार आहे त्याची संपूर्ण PDF आता मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे। शेतमाल तारण कर्ज योजना राबविणाऱ्या बाजार समितीने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळास कळविण्याबाबतचा पत्राचा नमुना। तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म आहे। हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला अगदी काळजीपूर्वक फिलअप करून तुम्हाला संबंधित जे काय बाजारपेठ असेल बाजारपेठ समिती असेल त्या बाजारपेठ समिती कृषी उत्पन्न समितीमध्ये सबमिट करायचं आहे। तर हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म अगदी सोप्या पद्धतीने फिलअप करायचा आहे। मित्रांनो अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठे काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल। हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म इथे दिलेला आहे। यामध्ये संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थित तुम्हाला इथे फिलअप करायची आहे। तसेच मित्रांनो तुम्हाला जर या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर याची संपूर्ण माहिती याच PDF मध्ये दिलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता याबद्दलचा संपूर्ण GR इथे दिलेला आहे। यामध्ये कशा प्रकारे माहिती आहे याची संपूर्ण अटी व शर्ती अशा प्रकारची संपूर्ण डिटेल माहिती या PDF मध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती होती। शेतमाल तारण कर्ज अनुदान योजना ही महत्त्वाची योजना शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरली असेल। मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।